आपण जर पाहिलं असेल तर माढा तालुक्यातल्या सीना नदी काठचा भाग जो आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. अनेकांची स्वप्नांची जी आहे ती चिखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. मी सध्या माढा तालुक्यातल्या सीना नदी काठची भाग असलेल्या लोंढेवाडी भागामध्ये, आपण जर पाहिलं तर या लोंढेवाडी हद्दीमधील सावंत वस्तीवर मी इथं आहे. आणि आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्याची विदारक अवस्था या पुरानं काय करून ठेवलेली आहे याचं वास्तव जे आहे ते आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्याचं घर आहे आणि या घरामधल्या अवस्था बघा. पाणी गेल्यामुळे काय स्थिती होऊन बसलेली आहे. पूर्णपणे संसाराचं जे आहे ती राख रांगोळी झाल्याचं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. उद्ध्वस्त झालेला संसार एकीकडे आपण पाहतोय, दुसरीकडे या खोलीमध्ये देखील तीच अवस्था असल्याचं पाहायला मिळतंय. या प्रापंचिक वस्तू असलेल्या बेड असेल, गादी असेल, पूर्णपणे जे आहे ते एकंदरीत खराब झाल्याचं एकंदरीत चित्र आहे. या नेमकं या शेतकऱ्याचं नेमकं यामध्ये काय कशा पद्धतीचं नुकसान झालं हे जाणून घेण्यासाठी आपल्या समोर स्वतः शेतकरी आहेत. काय नाव आपलं आणि कशा पद्धतीचं नुकसान होतं, काय अनुभव आहे? राजकिरण सावंत. लोंढोडी राहतो सीना नदीच्या जवळ. आमचं जेवढं जीवन आवश्यक वस्तू आहे त्या बाबा, राहणे असेल, खाण्यापिण्याच्या वस्तू असतील, पूर्ण भिजलेल्या आहेत. आणि इथून पुढे लय अडचण येणार आहे असं परिस्थिती झालेली आहे आमची. काय नेमकं बघितलं आता तर पूर्ण जेवढं जीवनात जे लागणार आहे, मका झालं, गहू झालं, ज्वारी झालं, पूर्ण भिजलेलं आहे. बाहेर बघा टिपातलं पूर्ण मकाची कण झालं, जनावर आहे ते. अशा पद्धतीचं नुकसान जे आहे ते झालं पाहायला म्हणजे पूर्ण कणस जी आहेत ती पूर्णपणे विखुरलेल्या स्थितीत आहे. जनावरांचं जे वैरण जे आहे ती देखील आपण पाहतोय पूर्णपणे या ठिकाणी देखील ही गोटा दिसतोय. कशाचं काय म्हणजे जनावरांचा गोटा आहे. पूर्ण जनावरांनी भिताडून बाहेर काढले तिकडून या तुम्ही बघा. पूर्ण भिजले. पूर्ण अवस्था जी आहे ती आपण बघा बेचिराग झालेली अवस्था आहे. मग प्रशासन या ठिकाणी पोहोचणार का? या पद्धतीत खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलला जाऊन प्रशासन पंचनामे करणार आहे का ते देखील पाहणं मात्र. आपण जर पाहिलं तर शासन एकीकडे सांगताय, मुख्यमंत्री महोदयांनी देखील काल दारफळमध्ये सांगितलंय की दिवाळीपूर्वी मदत मिळणार आहे. पण खऱ्या अर्थानं सत्यवादी पंचनामे होऊन खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीच्या पटीत मदत निधी मिळणार आहे का हा देखील प्रश्न आहे. आपण जर पाहिलं तर ही शेतकऱ्याचा गोटा आहे. आपण जर पाहिलं तर तिथून जनावर काय बाहेर काढले इथून पाणी आल्यामुळे. तर ते पाणी आल्यामुळं पूर्णपणे हे गोठा जो आहे तो पाण्याने व्यापला होता. पूर्णपणे जनावर देखील त्याच स्थितीतून बाहेर काढल्याचं आपण पाहिलं तर पूर्णपणे पाणी अजून देखील शेताच्या शेजारून वाहतोय. थोडंफार प्रमाणात ओसरलंय पाणी. आपण जर पाहिलं सीना नदी काठचा भाग आहे जवळपास 1.5-2 किलोमीटर असेल. 2 किलोमीटरचं नदी. मग कशा पद्धतीचं नुकसान आहे, साधारण कसं भरून निघाल आता? काय काय नुकसान आहे, भरून न निघण्याचं नुकसान झालेलं आहे. आता सरकारने आम्हाला आता मदत करायला पाहिजे. बरं, कोण प्रशासनाचं कोण आलं का? कोण नाही अजून आलेलं तरी. अजून कोणी आलेलं नाही पंचनामा. सुरुवात झाली का गावात? नाही झालं, कुठं झालेलं नाही, काहीच नाही. काय नाही. एकीकडे मुख्यमंत्री महोदय सांगतायत त्यांचं फक्त दौरा चालू आहे, ते चालला. पण मग अजून प्रशासकीय अधिकारी कुणी आला नाही बाबा तुमचं काय नुकसान झालंय, तुम्हाला काय भरपाई पाहिजे असं कुणी विचारलं नाही. आपण जर पाहिलं तर ग्राउंड लेवलच्या रिपोर्टच्या माध्यमातून आपण हेच वास्तव समोर आणतोय की ज्या पद्धतीनं एकीकडे शासन प्रशासन तत्परतेनं मदतीचं आश्वासन देत आहे, मात्र लोंढेवाडी सारख्या भागामध्ये अजून तरी प्रशासनाची यंत्रणा पोहोचलेली नाही. कसल्याही प्रकारचे पंचनामे देखील झालेची नसल्याची स्थिती आहे. एकंदरीत वेदनादायी चित्र आहे. अतिशय मोठं जे आहे ते नुकसान झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड, समय संदीप शिंदे, ऑनलाईन रिपोर्टसाठी लोंढेवाडी, माढा, सोलापूर.